नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इतिहास विषयाचा अभ्यास कसा करायचा यावर हा व्हिडिओ आणलाय. मुळात हा व्हिडिओ कोणासाठी आहे? ज्यांना इतिहास विषयाची भीती आहे, ज्यांना असं वाटतं की इतिहासमध्ये खूप काही कठीण विचारलं जातं, ज्यांना असं वाटतं की इतिहास माझ्या नावडीचा विषय आहे आणि मला त्यात मार्क्स पडू शकत नाही. परंतु मुळात जर आपण नीट पाहिलं तर इतिहास विषयाचा एक फिक्स सिलेबस आहे आणि आयोग त्याच्या पलीकडे जात नाही. इथून पुढे जे पुढची कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी करणार आहेत, ज्यांना कोणाला PSI व्हायची इच्छा आहे आणि त्यांना इतिहास कठीण वाटतो, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा आपला इतिहास विषयाची योजना किंवा स्ट्रॅटेजी किंवा कसा अभ्यास करायचा हा व्हिडिओ. तर बघा, सर्वात पहिले कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना आयोगाने काय सांगितलं याच्यावर फोकस करायला पाहिजे. मग आयोगाने नेमकं काय सांगितलंय? दोन गोष्टी आयोग सांगत असते. एक अभ्यासक्रम आणि दुसरं म्हणजे प्रश्नपत्रिका. अभ्यासक्रमाच्या मार्फत आपल्याला कळतं की एवढं एवढंच वाचायचंय बाबा, आणि प्रश्नपत्रिकेच्या मार्फत तुम्ही जे वाचलंय त्यात डेप्थ किती आहे, किती काठिण्य पातळी आयोग जाऊ शकतं, त्याचा आपल्याला एक अंदाज लागतो. म्हणून कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना तुमच्याकडे दोन गोष्टी पाहिजेत. एक आयोगाचा अभ्यासक्रम आणि दुसरं म्हणजे त्याची प्रश्नपत्रिका. ठीक आहे. आता अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर कंबाईन पूर्वसाठी जो इतिहासाचा अभ्यासक्रम दिलेला आहे तो एका लाईनीत दिलेला आहे. काय दिलंय? आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. पहिलं वाक्य. ठीक आहे. हे पूर्वचा सिलेबस आहे. आता आधुनिक भारताचा इतिहास नेमका कुठून पकडायचा? 1707 पासून पकडायचा, 1720 पासून पकडायचा म्हणजे 18 पासून, की 1757 पासून पकडायचा, की 1857 पासून पकडायचा? हे सगळे म्हणजे काय म्हणतात ते संदिग्ध आहे, नेमकं कुठनं पकडायचं ते. परंतु आपण अभ्यास करताना कुठून करायला पाहिजे हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ठीक आहे. पुढे कंबाईन मुख्यचा जो अभ्यासक्रम आहे त्यात पण एकदम स्पेसिफिक दिले की बाबा एवढं एवढंच वाचा. काय वाचा? आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे पूर्व परीक्षेची जी लाईन आहे ती तुम्हाला मुख्य परीक्षेला रिपीट केलेली आहे. पण मुख्य परीक्षेमध्ये काही गोष्टी स्पेसिफिक दिलेल्या आहेत, जसं की सामाजिक आणि आर्थिक जागृती 1885 ते 1947. म्हणजे आपल्याला भारताचा अभ्यास कुठला करायचा आहे? सामाजिक आणि आर्थिक जागृती बद्दलचा अभ्यास करायचा आहे 1885 ते 1947. 1885 ला काय झालेलं आहे? 1885 ला इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झालेली आहे. तिथून तर भारत स्वतंत्र होईपर्यंतचा इतिहास. पुढे पुढे दिले त्यांनी महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वतंत्र भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षण, त्यानंतर स्वतंत्रपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी. एवढा सिलेबस दिलेला आहे. आता त्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की आपण जो इतिहास विषय करतोय त्याला नेमकं महत्व किती आहे. तर नीट जर तुम्ही पाहिलं तर इतिहास विषयाला पूर्व परीक्षेला 10 प्रश्न आहेत. 10 प्रश्न म्हणजे किती मार्क रे? 10 मार्क. आणि मुख्य परीक्षेला सुद्धा इतिहास विषयाला 10 प्रश्न आहेत. म्हणजे मुख्य परीक्षेला एक प्रश्न 20 मार्काला असतो, सॉरी एक प्रश्न 2 मार्काला असतो, त्याच्यामुळे इकडे 10 प्रश्न 20 मार्क इतिहासाला आहेत. अशा प्रकारे इतिहास हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. बऱ्याच लोकांना याची भीती वाटते, परंतु आपण या व्हिडिओमध्ये इतिहासाला डिकोड करणार आहे. डिकोड करणं म्हणजे काय बाबा? इतिहासामध्ये नेमकं कुठून वाचायचं आणि किती वाचायचं आहे. खूप जास्त डेप्थ जायची गरज आहे का? अजिबात नाही. खूप जास्त वर वाचायचं का? ते पण नाही. समजून घ्यायचं आणि जितकं गरजेचं आहे तितकंच वाचायला हवं. तर आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे, युरोपियन लोकांचं भारतात आगमन. आता हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये काय नेमकं म्हटलंय की युरोपियन जी लोक आहेत, स्पेसिफिकली हा माणूस वास्को द गामा, वास्को द गामा इथून हा जो भारतात आला, कुठून आला? समुद्री मार्गाने भारतात आला. तर या समुद्री मार्गातनं भारतात जेव्हा तो आला त्यानंतरचा इतिहास बघायचा. मग हा तर खूप आधी आलाय. कधी आलाय? 20 मे 1498 ला आलाय. 20 मे 1498 ला आलाय. मग याच्यातलं सगळंच बघायचं का? नाही. याच्यामध्ये फक्त 2-3 गोष्टी बघायच्या की बाबा वास्को द गामा कसा आला, त्यानंतर त्यांनी आल्यावर काय केलं, त्यानंतर पोर्तुगीज लोकांचा पहिला गव्हर्नर कोण, दुसरा गव्हर्नर कोण, त्यानंतर येण्याचा क्रम जर आपण नीट पाहिलं तर सगळ्यात पहिले पोर्तुगीज आले, मग आले डच, मग आले ब्रिटिश आणि मग आले फ्रेंच. मग हा क्रम आयोग विचारते.
मग त्याच्यानंतर पुढे आयोग काय विचारणार, पोर्तुगीज, त्याच्यानंतर डच, त्यानंतर ब्रिटिश आणि त्याच्यानंतर फ्रेंच आले. ठीक आहे. मग या दरम्यान पोर्तुगीज फक्त गोव्यापुरते मर्यादित राहिले. डच लोकांना ब्रिटिशांनी काय केलं, पराभव केला आणि भारतातनं हाकलून दिलं. फ्रेंच लोकांना सुद्धा ब्रिटिशांनी पराभूत केलं आणि काय केलं, भारतातनं हाकलून दिलं. मग राहिले कोण, फक्त ब्रिटिश. मग आपल्याला कसला अभ्यास करायचा आहे, फक्त ब्रिटिशांचा अभ्यास करायचा आहे. तर ब्रिटिशांचा अभ्यास पण 3 टप्प्याने होणार. एक, त्यांनी बंगाल कसं जिंकलं, त्यांनी बंगाल कसं जिंकलं, बंगाल जिंकल्यानंतर ते कसे म्हैसूरवर राज्य करू लागले, म्हैसूर प्रांत त्यांनी कसा मिळवला, आणि शेवटचा मुद्दा म्हणजे त्यांनी मराठ्यांना कसं हरवलं. या तिघांचा फक्त अभ्यास करायचा आहे. मग तुम्ही सांगाल सर कर्नाटक युद्ध पण होते, ते करायचे का, नाही, त्याच्यावर प्रश्न आलेला नाहीये. म्हैसूरवर प्रश्न आलाय का, नाही आलाय, पण करून ठेवा. मराठ्यांवर आलाय का, आलाय. त्याच्यानंतर बंगालवर आलाय का, आलाय. बंगालवर का आलाय, बंगाल सोबत ब्रिटिशांनी 2 लढाया केल्या, एक प्लासीची लढाई आणि एक बक्सारची लढाई. या दोन्ही लढायाच्या तारखा आयोगाने विचारलेल्या आहेत. प्लासीची लढाई किती तारखेला झाली, बक्सारची लढाई किती तारखेला झाली. प्लासीच्या लढाईची तारीख तर कंबाईन पूर्वला विचारलेली आहे, त्यामुळे कंबाईनच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. त्यानंतर ब्रिटिशांनी जेव्हा डच लोकांना पराभव करून भारतातनं हाकललं, तेव्हा त्या लढाईचं नाव आयोगाने विचारलेलं आहे. त्यानंतर फ्रेंच लोकांना कुठल्या लढाईच्या पराभवाने बाहेर हाकललं, या लढाईचं नाव सुद्धा विचारलंय. म्हणजे तुम्हाला मेन फोकस काय ठेवायचा आहे, इंग्लंड हा देश किंवा ब्रिटन हा देश फोकस ठेवायचा आणि त्याच्या आजूबाजूला हे सगळा अभ्यास करायचा आहे. मग हे आले कसे, हा क्रम, यांना कुठल्या लढाईने हाकललं हा क्रम, नंतर इंग्लंडचं बंगाल, म्हैसूर आणि मराठ्यांवरचं अतिक्रमण किंवा त्यांना म्हणजे पराभव केलाय, तो सगळा इतिहास एवढंच फक्त याच्यामध्ये करायचं युरोपियन लोकांच्या भारतात आगमन. आणि हे खूप वरून वरून करा, कारण की आयोग या टॉपिक मध्ये जास्त हात घालताना दिसून येत नाही. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे भारताचा घटनात्मक विकास. आता नेमकं याच्यामध्ये काय आहे घटनात्मक विकास म्हटलं तर, की बाबा झालं असं होतं की 31 डिसेंबर 1600 मध्ये एक कंपनी बनली, जिचं नाव आहे ईस्ट इंडिया कंपनी. 31 डिसेंबर 1600 मध्ये एक कंपनी बनली, जिचं नाव आहे ईस्ट इंडिया कंपनी. आता ही जी ईस्ट इंडिया कंपनी आहे, हिला व्यापारी सनद भेटली होती या तारखेला. ठीक आहे. आणि व्यापारी सनद अंतर्गत तिला सांगितलं की भारतामध्ये, प्रामुख्याने पूर्व एशियामध्ये, असा शब्द वापरतो मी, पूर्व एशियामध्ये व्यापार करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त कोणाला असेल, ईस्ट इंडिया कंपनीला. पण नंतर ब्रिटनच्या सरकारला कळालं की ही ईस्ट इंडिया कंपनी खूप जास्त भ्रष्ट होत चाललेली आहे, आणि त्याच्यानंतर त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीवर कंट्रोल ठेवण्यासाठी काही कायदे आणले. त्या कायद्याचा अभ्यास करणे म्हणजे भारताचा घटनात्मक विकासाचा अभ्यास करणे. मग घटनात्मक विकास कसा झाला, सगळ्यात पहिले आला 1773 चा कायदा, रेग्युलेटिंग ऍक्ट. 1773 च्या कायद्यानंतर आला 1784 चा पिट्स इंडिया ऍक्ट, पिट्स इंडिया ऍक्ट. त्याच्यानंतर त्या पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये 1786 ला काही बदल करण्यात आले, त्याला आपण म्हणतो दुरुस्ती कायदा. हे सगळं झाल्यानंतर परत मग 1793 ला आला चार्टर कायदा. मग 4 चार्टर कायदे आले, 1813, 1833, 1853, प्रत्येक 20-20 वर्षानंतर. याला आपण म्हणतो चार्टर कायदा, मराठीमध्ये याला म्हणतात सनदी कायदे. ठीक आहे. त्यानंतर पुढे 1857 चा उठाव झाला, आणि त्याच्यानंतर 1858 ला राणीचा जाहीरनामा आला, आणि त्याच्या अंतर्गत भारताच्या सुशासनाचा कायदा आला. त्यानंतर 1861 चा कायदा, 1892 चा कायदा, 1909 चा कायदा, 1919 चा कायदा, 1935 चा कायदा आणि 1947 चा भारत स्वतंत्र कायदा. एवढे तुम्हाला कायदे करायचे आहेत. आता एवढं करायचं कसं काय, एवढं काय फार कठीण नाहीये बघा. एक एक कायदा रोज घ्यायचा आणि वाचायचा. याच्यामधल्या तरतुदी विचारता. फॉर एक्झाम्पल, शिक्षणासाठी 1,00,000 रुपये खालीलपैकी कोणत्या कायद्याने देण्यात आले होते, 1813 चा कायदा. शिक्षणासाठी 10,00,000 रुपये, 33 चा कायदा. कुठल्या कायद्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं अस्तित्व संपुष्टात आलं आणि सर्व भारताचा कारभार राणीच्या नावाने चालला गेला, 1858 चा कायदा. ठीक आहे. त्यानंतर असा प्रश्न विचारणार की स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद कुठल्या कायद्याअंतर्गत आली, 1909 चा कायदा. ठीक आहे. अखिल भारतीय संघराज्य कुठल्या कायद्याने आलं, 1935 चा कायदा. म्हणजे असे प्रश्न येतात, वन लाईनर असतात, तुम्हाला ते आले पाहिजेत. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली
2024ची किंवा त्याच्या आधी 2023च्या पूर्व परीक्षेला पण 1935च्या कायद्यावर प्रश्न होता. मग जर मला विचारलं कुठले 3 कायदे असे आहेत जे टॉप प्रायोरिटीला असले पाहिजेत, तर हे जे 3 कायदे आहेत 9, 19 आणि 35 हे तुमचे टॉप प्रायोरिटीला असले पाहिजेत, कारण की सर्वाधिक प्रश्न या 3 कायद्यावरच आलेले आहेत. पुढे ब्रिटिशकालीन शिक्षण व्यवस्था. आता ब्रिटिशकालीन शिक्षण व्यवस्था कुठून कुठेपर्यंत जाणार, म्हणजे किती मागे जायचं. आता आपण बघतो 1948 ला भारतात राधाकृष्ण आयोग बसला होता, पण त्याच्या मागे किती जायचं, तर मागे कुठपर्यंत जायचं, जेव्हा ब्रिटिशांकडे शिक्षण आलं. म्हणजे शिक्षण आलं म्हणजे मला म्हणायचं असं आहे की बंगालमध्ये जेव्हा ब्रिटिशांनी सत्ता प्राप्त केली त्याच्यानंतर जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांच्या मार्फत खाजगी प्रयत्न चालू झाले. फॉर एक्झाम्पल वॉरन हेस्टिंगने मद्रासा चालू केली. मद्रासा चालू करण्यामागचं कारण काय होतं, त्याला तिकडे शिक्षण प्रमोट करायचं होतं. ठीक आहे. मग इथून सुरुवात करायची कुठून, 1765 पासून. 1765 सगळ्या पुढच्या गोष्टी मग खूप जुनं जायचं का, हो जायचं. मग मॅक्स मुलरने काय केलं, त्यानंतर विल्यम जॉन्स कोण होता, मग विल्यम जोन्सने काय केलं, भगवद्गीतेचं इंग्रजी अनुवाद कोणी केला किंवा बायबलचं बंगाली अनुवाद कोणी केला, असे प्रश्न आयोग विचारतो. नंतर फोर्ट विल्यम कॉलेज कोणी बांधला, का बांधला, काय पर्पज होता. त्याच्यानंतर मेन एक माणूस लक्षात ठेवा, लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉले हा लॉर्ड मेकॉले एवढा महत्वाचा का आहे, कारण की या लॉर्ड मेकॉलेच्या अंडरमध्ये एक कमिटी बसली होती जिचं नाव आहे कमिटी ऑन पब्लिक इन्स्ट्रक्शन. आणि ही जी कमिटी ऑन पब्लिक इन्स्ट्रक्शन आहे या कमिटीच्या आदेशानुसार 7 मार्च 1835 पासन, किती, 7 मार्च 1835 पासन भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर मग कमिट्या बसायला लागल्या की बाबा भारतीय शिक्षणासाठी काय काय केलं पाहिजे. मग सगळ्यात पहिले 1854चा वुड्सचा अहवाल, याच्यावर आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलाय. वुड्सचा अहवाल कशाशी संबंधित आहे, त्यामध्ये काय तरतुदी होत्या, त्याच्यामध्ये माध्यमिक शिक्षणाबद्दल काय बोललेलं आहे का फक्त उच्च शिक्षण बद्दल बोललेले आहेत वगैरे वगैरे. वुड्स नंतर आलं मग हंटर कमिशन आलं, मग सॅडलर, रॅले, हे सगळे कमिशन जे आहेत त्या कमिशनचा तुम्हाला सलग अभ्यास करायचा आहे. हे सगळे कमिशन तुम्हाला कुठे भेटतील, मी शेवटी एक पुस्तक सांगेन, त्या पुस्तकामध्ये जेवढे कमिशन आहेत सगळ्याचा अभ्यास करायचा आहे. पण याच्यामध्ये जर आयोगाचा प्रश्नाचा ट्रेंड बघितला तर डेप्थ जास्त आहे. त्याच्यानंतर आयोग काय विचारतो, एक तुम्हाला साधा प्रश्न सांगतो. आयोगाने असा प्रश्न विचारला होता की कोल्हापूर संस्थानामध्ये सर्वप्रथम शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं. ते मोफत आणि सक्तीचं शिक्षण करण्यासाठी सर्वात पहिली शाळा कुठे सुरू करण्यात आली, त्याचं उत्तर होतं चिपरीपेटा. म्हणजे विचार करा एवढा डीप प्रश्न गेलेला आहे. त्याच्यामुळे हा जो विभाग आहे शिक्षण त्याच्यामध्ये थोडं व्यवस्थित करायचं आहे. सगळ्यात पहिले तर या सगळ्या गोष्टी करायच्यात, म्हणजे ब्रिटिश अधिकारी जे आहेत त्यांचे खाजगी प्रयत्न त्याच्यावर सगळा व्यवस्थित अभ्यास करायचा. त्याच्यानंतर जेवढे आयोग बसलेले आहेत ब्रिटिशांद्वारे शिक्षणासाठी त्याचा सर्वाधिक चांगला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्यानंतर जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा जे वैयक्तिक प्रयत्न आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. हे बघा, हे आपण मायन्यूट ऑन इंडियन एज्युकेशन, मी तुम्हाला बोललो बघा 7 मार्च 1835 ला, कोणी, आपलं लॉर्ड मॅकॉलेने. पुढे ब्रिटिशकालीन जमीन सुधारणा पद्धती. 2024 ची जी UPSC पूर्व परीक्षा होती त्याच्यावर याच्यावर प्रश्न होता. ब्रिटिशकालीन जमीन सुधारणा पद्धती अतिशय सोपी आहे बघा. भारतात 3 प्रकारच्या जमीन सुधारणा पद्धती होत्या, कायमधारा, रयतवारी आणि महालवारी. आता याच्यावर काय प्रश्न येतो, साधा, तुम्ही याचा एक चार्ट बनवायचा. समजा मी उदाहरण दिलं, एक कायमधारा लिहिलं, इथं लिहिलं मी रयतवारी आणि इथं लिहिलं मी महालवारी. कायमधारा, रयतवारी आणि महालवारी. मग कायमधारा कुठे सुरू केली, तर इथं लिहायचं बंगाल आणि बिहार. त्यानंतर रयतवारी कुठे चालू केली, मद्रास आणि बॉम्बे. मद्रास आणि बॉम्बे. त्यानंतर महालवारी कुठे चालू केली, तर पंजाब आणि UP. पंजाब आणि उत्तर प्रदेश किंवा वरचा जो भाग आहे, असं तुम्ही तुलना करायची. मग भारताच्या किती टक्के कायमधारा होती, किती टक्के रयतवारी महालवारी होतं हे लिहायचं. कायमधारा पद्धतीचा जनक कोण, कॉर्नवॉलिस. रयतवारीचा रीड आणि मुनरो. महालवारीचा, असे तुम्ही तुलना करून लिहायचं. हे जर तुलना केली, कायमधारामध्ये काय असतं, जमीनदाराला सर्वात जास्त अधिकार दिले. रयतवारीमध्ये काय असतं, शेतकऱ्याला अधिकार दिले, जमीनदार बाजूला काढले. महालवारीमध्ये काय केलं, गावाचा एक प्रमुख नेमला किंवा गावाला महत्व दिलं
आणि पूर्ण गाव मग रेव्हेन्यू कलेक्शन मध्ये मदत करेल. असं तुलनात्मक लक्षात राहिलं तर हा अतिशय सोपा टॉपिक आहे. याच्यामध्ये फक्त महाराष्ट्राला विसरायचं नाही. का विसरायचं नाही? कारण की याच्यावर प्रत्येक टॉपिकला महाराष्ट्र स्पेसिफिक जायचं. जसं की जर मी असं म्हणतोय की जमीन सुधारणा पद्धत मध्ये महाराष्ट्राचं काय, तर तुम्हाला माहिती पाहिजे महाराष्ट्रात कुठली लागली होती? रयतवारी. मग डेव्हिड रिकार्डो कोण आहे, त्याचा खंड सिद्धांत काय आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील. कारण की महाराष्ट्राचा विशेष संदर्भ इथं महत्वाचा आहे. त्यानंतर वृत्तपत्र. आता वृत्तपत्राचा अभ्यास कसा करायचा? सगळ्यात पहिले आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे. का? कारण की आपल्या कंबाईन मेन्सला डायरेक्ट सिलेबस मध्ये मेन्शन केले की महत्वाची वृत्तपत्र आम्ही प्रश्न विचारणार आहोत. मग तुम्ही पूर्व आणि मुख्य दोन्हीच्या पर्स्पेक्टिव्हने जर कुठला टॉपिक करणार असेल तर त्यामध्ये वृत्तपत्राला अधिक प्राधान्य द्यायला हवं. काय होणार आहे? वृत्तपत्र जवळपास 200च्या आसपास आहेत. मग एवढी कशी पाठ होतील? तर ती वृत्तपत्र एका कागदावर लिहायची, रोज 5-5 वृत्तपत्र पाठ करायची. आज मी 5 ही केली, मग दुसरी 5, तिसरी 5 असं. आणि त्याला भरपूर आपली परीक्षा पुढे असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित वेळ भेटेल, ते वृत्तपत्र तुमची सगळे लक्षात राहतील. त्याआधी भारतातलं पहिलं वृत्तपत्र कुठलं? द बंगाल गॅजेट. ते बंगाल गॅजेट आणलं कोणी? जेम्स ऑगस्टस हिक्की यांनी आणलं. हे तुमचं क्लिअर झालं. मग तुम्हाला महाराष्ट्रातलं पहिलं वृत्तपत्र तुम्हाला माहिती पाहिजे, बॉम्बे हेरॉल्ड. मग त्याच्यानंतर मराठीतलं पहिलं वृत्तपत्र माहिती पाहिजे. ते म्हणजे कुठलं? तर दर्पण. दर्पण कोणी आणलं? बाळशास्त्री जांभेकरांनी. कधी आणलं ते सुद्धा माहिती पाहिजे. ठीक आहे. तर हे बघा, हे आपलं दर्पण वृत्तपत्र आणि हे बंगाल गॅजेट वृत्तपत्र. हे झालं वृत्तपत्राचं बेसिक. बाबा पहिलं कुठलं, शेवटचं कुठलं, लहान कुठलं, मोठं कुठलं, पहिलं दैनिक कुठलं, पहिलं साप्ताहिक कुठलं, हे सगळं फॅक्च्युअल पॉइंट. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे वृत्तपत्रासंदर्भात कायदे. वृत्तपत्रासंदर्भात कायदे. त्यातले जर कायदे बघितले तर पहिला वृत्तपत्र संदर्भात आला होता 1799चा कायदा. हे तुम्हाला कायदे करावे लागतील. मी तुम्हाला सांगतो का करावे लागतील ते. बघा, हे वृत्तपत्र संदर्भात कायदे का महत्वाचे आहेत? कारण की यामध्ये तुम्हाला हे कायद्यात या तरतुदी होत्या का असा प्रश्न येतो. फॉर एक्झाम्पल, वृत्तपत्रावर पहिले तर कायदे का आले हे ऐकून घ्या. झालं असं की वृत्तपत्र हे भारतीयांचा आवाज बनत चालले होते. मग याच्यावर कुठेतरी बंधनं आणली पाहिजेत, नाहीतर भारतीयांमध्ये अवेअरनेस येईल आणि अवेअरनेस आली तर ते ब्रिटिशांविरुद्ध जाऊ शकते. त्याच्यामुळे त्यांनी ब्रिटिशांनी काय केलं? वृत्तपत्रावर कायदे आणले. हे कायदे आणण्यामागचं कारण असं आहे की जास्तीत जास्त वृत्तपत्र हे सरकारच्या म्हणजे ब्रिटिश सरकारच्या नियंत्रणाखाली राहावे, म्हणून वृत्तपत्रासाठी कायदा आणला. मग पहिला कायदा कुठला? 1799. या कायद्याचं जर उल्लंघन केलं तर वृत्तपत्र बंद व्हायची. काय व्हायची? बंद व्हायची. मग त्याच्यानंतर एक कायदा आला 1823चा कायदा. त्यानंतर आला 1835चा कायदा. त्यानंतर आला 1857चा कायदा. असे कायदे येत गेले. हे सगळे तुम्हाला कायदे करायचे. का कायदे करायचे? कारण की आयोग प्रश्न विचारते, खालीलपैकी कोणतं वृत्तपत्र या कायद्याने बंद पडले? काय प्रश्न आहे? खालीलपैकी कोणतं वृत्तपत्र या कायद्याने बंद पडलं? फॉर एक्झाम्पल 1823चा कायदा. राजा राममोहन रॉय यांनी मिरातुल अखबार वृत्तपत्र सुरू केलं होतं 1822ला आणि ते 23च्या कायद्याने बंद पडलं. मग आयोगाला खूप स्कोप आहे याच्यावर विचारायचं. मग आपण सगळ्यात पहिले काय पाहिलं की वृत्तपत्र किती आहेत? जवळपास 200 प्लस वृत्तपत्र आहेत. ते तुम्हाला एका कागदावर लिहायचे, स्वतःच्या अक्षराने लिहा, स्वतःला त्रास द्या थोडासा, तोपर्यंत सगळ्या गोष्टी पाठ होणार नाही. सगळी वृत्तपत्र लिहिल्यानंतर टिक मार्क करायचं की माझी आज ही 5 वृत्तपत्र पाठ झाली. हे झालं वृत्तपत्राचं पाठांतर. दुसरा मुद्दा, सर्वात पहिलं वृत्तपत्र, सगळ्यात शेवटचं वृत्तपत्र, पहिलं दैनिक, पहिलं साप्ताहिक वगैरे वगैरे. हे झालं दुसरा पॉईंट. आणि तिसरं म्हणजे कायदे. एवढं केलं तर वृत्तपत्रावरचा एकही मार्क्स तुमचा जाणार नाही. पुढचा मुद्दा, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी. मग सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीचं जर म्हटलं तर आपल्याला 2-3 लोकांना नीट लक्षात ठेवायचं आहे. एक म्हणजे त्या काळात असलेले राजा राममोहन रॉय, RRR. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे महात्मा फुले. महात्मा फुले. त्याच्यानंतर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. चौथं नाव स्वामी दयानंद सरस्वती. पुढे पाचवं नाव स्वामी विवेकानंद. विवेकानंद. ठीक आहे. ही सगळी नावं का लक्षात ठेवायची? कारण की यांनी ज्या ज्या सभा काढल्यात त्याच्यावर आयोग प्रश्न विचारत असते. उदाहरणार्थ राजा राममोहन रॉय, त्याची ब्राह्मो सभा, याच्यावर आयोगाचा प्रश्न.
महात्मा फुले सत्यशोधक समाज, याचा साल पण लक्षात ठेवायचं 1873. त्यानंतर आत्माराम पांडुरंग तर्खडकर प्रार्थना समाज कधी आलं? 1867. स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाज कधी आलं? 1875. आणि स्वामी विवेकानंद यांचं रामकृष्ण मिशन 1897. हे एवढे महत्वाचे आहेत. खूप महत्वाचे आहेत का? हो. 2 फेब्रुवारी 2025 ला कंबाईन 2024 ची पूर्व परीक्षा झाली. ठीक आहे. याच्यामध्ये सत्यशोधक समाज याचं साल, प्रार्थना समाजचं साल, आर्य समाजचं साल, रामकृष्ण मिशनचं साल विचारलेलं आहे. इतकं इम्पॉर्टंट आहे हे. एकदम लेटेस्ट कंबाईनला प्रश्न येऊन गेलाय. त्यानंतर ह्याच्यात अजून एक व्यक्ती आहे, हेनरी विवियन डिरिजिओ. यांनी यंग बंगाल मुवमेंट काढली होती, त्यांच्यावर सुद्धा प्रश्न आहे. त्यानंतर इतर धार्मिक सुधारणा चळवळ म्हणजे काय, की बाबा प्रार्थना समाजानंतर महाराष्ट्रात अजून काय काय होतं, त्याच्या आधी काय होतं, त्याच्यानंतर काय होतं, बाबा परमहंस सभा होती, त्याच्यानंतर इतर ज्या काही गोष्टी असतील किंवा पुणे सार्वजनिक सभा होती, इतर राजकीय संघटना आणि त्यांनी जे सामाजिक काम केलेलं आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. म्हणून सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. पण याच्यात एक पॉइंट अजून लक्षात ठेवा, आपण काय करतो, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ करताना फक्त हिंदू धर्मातल्या करतो. ठीक आहे. पण त्याच्यासोबत आपल्याला मुस्लिम सुधारणा चळवळ सुद्धा करायच्या आहेत. मग मुस्लिम सुधारणा चळवळ आहेत का? आहेत. कुठली? सगळ्यात महत्वाची म्हणजे सर सय्यद अहमद खान यांची अलीगड चळवळ, याच्यावर आयोगाने भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर वहाबी चळवळ, वहाबी चळवळवर विचारलेले आहेत. वहाबी चळवळचं केंद्र कुठे होतं हा आयोगाचा प्रश्न आहे. त्यानंतर देवबंदी आहे, फराजी आहे, इतर भरपूर आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे हाजी शरीयतुल्लाहचं योगदान काय, किंवा गंगोत्री आणि वनोत्वी कोण होते, याच्यावर आयोगाचा प्रश्न आहे. त्यामुळे हिंदू धर्मासोबत मुस्लिम धर्म, त्याच्यासोबत पारशी धर्म आणि शीख धर्म यांच्या सुधारणा चळवळी सुद्धा तुम्हाला कराव्या लागतील. हे सगळं कुठल्या पुस्तकात भेटेल किंवा तुम्ही स्वतःला कुठपर्यंत लिमिट केलं पाहिजे हे पुस्तक मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. पण सध्या या व्हिडिओमध्ये बघून घ्या की तुम्हाला नेमकं कुठलं टॉपिक किती डेप्थ पर्यंत वाचायचं आहे. नेक्स्ट, वसाहतकालीन भारतीय अर्थव्यवस्था. हा टॉपिक जो आहे ना 2021 नंतर आयोगाचा आवडता झालाय. म्हणजे आयोग काय करतोय, वसाहतकालीन भारतीय अर्थव्यवस्था त्याच्यावर प्रश्न विचारते. मग 2024 ची जी पूर्व परीक्षा झाली त्यात असं विचारलंय, भारताची पहिली ताग गिरणी कुठे झाली, किंवा पहिली आपली कापड उद्योगाची जी गिरणी होती ती कुठे झाली. हा 2024 चा लेटेस्ट प्रश्न आहे. आणि मी हे ऑलरेडी पोरांना शिकवलं होतं, डायरेक्ट आपल्या स्लाइड मधून हा प्रश्न आलेला आहे. त्याच्यामुळे हा टॉपिक जो आहे तो महत्वाचा ठरतो. मग भारताचं आर्थिक अवस्थेचे टप्पे काय होते, भारत कशाप्रमाणे पहिले कसा होता, मग भारतात व्यापार कसा झाला, त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी भारताला कसं लुटलं, त्यानंतर आपल्याकडे जे म्हणतात ना की सोन्याची चिमणी होती भारत, त्याचं पूर्ण ब्रिटिशांनी त्याला डिस्ट्रॉय कसं केलं, हे सगळं आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शिकायचं आहे. याच्यावर आयोगाने भरपूर डीप प्रश्न विचारलेले आहेत, त्या दृष्टिकोनातून तुम्हाला अभ्यास करावा लागेल. काही वेळेस असं होतं की याच्यावर जो प्रश्न येतो तो पूर्ण आउट ऑफ द बॉक्स असतो, आपल्याला त्याच्याबद्दल काही अंदाज नसतो. त्यावेळेस तुम्हाला तो कसा टॅकल करायचा हे सुद्धा तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह केल्यावरच कळणार आहे. किंवा तुम्ही आमची बॅच करू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. पुढे, ब्रिटिश शासनाविरुद्ध झालेले उठाव. एक आहे 1857 चा उठाव, त्याच्या आधी आदिवासी उठाव, आणि त्याच्यानंतर शेतकरी उठाव. ठीक आहे. मग आदिवासी उठाव मध्ये पण सगळ्यात पहिले एक मेन नाव लक्षात ठेवा, बिरसा मुंडा साहेब. या बिरसा मुंडा साहेबांचं तुम्हाला माहिती पाहिजे, कारण की त्यांचा जो उठाव होता उलगुलन उठाव, त्याच्यावर आयोगाचा प्रश्न आहे. मग ते झाल्यानंतर महाराष्ट्रातले काही उठाव आहेत, जसं कोळी लोकांचा उठाव असेल किंवा इतर उठाव जे असतील त्याच्यावर आयोगाचा प्रश्न आहे. भिल्लांचा उठाव, कोळ्यांचा उठाव, रामोशांचा उठाव वगैरे वगैरे. ते झालं की तुम्हाला मग पुढचा टॉपिक करायचा तो म्हणजे 1857 चा उठाव. 1857 चा उठाव एकदम नीट करा, नीट. का? कारण की आयोगाने त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. राज्यसेवा 2024 ला 1857 च्या उठावावर प्रश्न आला होता की बाबा जो युपी मधला प्रांत आहे त्याच्यावर तिथं कोणी, म्हणजे युपी मधला प्रांत जो आहे कानपूर, कानपूर इथे लिहितो मी,
या कानपूर एरियामध्ये उठावाचं नेतृत्व कोणी केलं? आणि त्याचं उत्तर महाराष्ट्राशी रिलेटेड होतं, नानासाहेब पेशवे. त्याचं उत्तर काय होतं? महाराष्ट्राशी रिलेटेड होतं, नानासाहेब पेशवे. असे प्रश्न येतात. मग तुम्हाला आयोग अजून काय काय विचारू शकते बघा. इथं काय विचारणार? उठावाचं ठिकाण, उठाव ठिकाण. दुसरं काय विचारणार? त्याचं नेतृत्व. तिसरं काय विचारणार? ब्रिटिश कोण होते? ब्रिटिश अधिकारी कुठले होते हे विचारू शकतात. पुढे 1857च्या उठावावर मते काय काय होती, कोणाची काय मतं होती? जसे की स्वातंत्र्यवीर सावरकर बोलले होते 1857चा उठाव हा भारतातला पहिला स्वातंत्र्य संग्राम आहे. त्याच्यानंतर 1857च्या उठावावर पुस्तके. ठीक आहे. मतेमध्ये एक लक्षात ठेवा, एक होल्म्स नावाचा व्यक्ती होता, त्यांनी म्हटलं होतं की हा रानटी लोक आणि सुसंस्कृत लोकांच्या मधला संघर्ष म्हणजे 1857चा उठाव. ठीक आहे. तर अशी तुम्हाला मत, नेतृत्व, ब्रिटिश अधिकारी वगैरे वगैरे विचारू शकतात. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर झाशी. या झाशीमध्ये उठावाचं नेतृत्व कोणी केलेलं आहे? तर राणी लक्ष्मीबाई यांनी केले. कोणी केले? राणी लक्ष्मीबाई यांनी केलेलं आहे. पण राणी लक्ष्मीबाईला काउंटर करायला एक ब्रिटिश अधिकारी आला होता, त्याचं नाव होतं ह्यू रोज. काय नाव होतं? ह्यू रोज. आणि ह्या ह्यू रोजने म्हटलं होतं की 1857च्या उठावामध्ये कुठलं तरी व्यक्ती एका पुरुषासारखा लढला असेल तर ती म्हणजे राणी लक्ष्मीबाई. आणि हा कंबाईन 2024च्या पूर्व परीक्षेचा प्रश्न आहे. म्हणजे विचार करा, प्रश्न किती सोपा येतो. तुम्हाला फक्त ते कंटेक्स्ट माहिती असला पाहिजे. शेतकरी चळवळ. शेतकरी चळवळ मध्ये ना सगळं लक्षात ठेवायचं. कुठून? 1860 पासून. आता 1860 मध्ये संन्यासांचा उठाव झाला होता. हे संन्यासी सामान्य शेतकरी होते. ते संन्यास यात्रेला जात होते, पण तो यात्रेवर कर लावल्यामुळे त्यांना जाता आलं नाही. म्हणजे जाऊ दिलं जात नव्हतं, त्याच्यावर कर वगैरे लावले जात होते. तर तिकडनं या सगळ्या गोष्टीचा उठावाचा चालू होतं. मग संन्यासी उठाव, नीळ उठाव एक महत्वाचा आहे. नीळ उठाव. आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं म्हटलं तर दख्खनचे दंगे खूप महत्वाचे आहेत. दख्खनचे दंगे हे अतिशय महत्वाचे आहेत. त्यानंतर अखिल भारतीय किसान सभा महत्वाची आहे. मग हिंद मजदूर सभा महत्वाची आहे. त्यानंतर आपले जे इतर जे किसान सभा आहेत, जसं की उत्तर प्रदेश किसान सभा किंवा अवध किसान सभा, या म्हणजे कोणी स्थापन केले याच्यावर प्रश्न येतात. त्यामुळे शेतकरी उठाव मध्ये तुम्हाला नीळ उठाव पासून सुरू करायचं आहे आणि जेवढे सगळे उठाव आहेत ते सगळे करायचे. कुठपर्यंत? 1947 पर्यंत. अजून याच्यात एक दुसरा मुद्दा की तुम्हाला दुष्काळ कधी आला, त्याच्यावर कोणती समिती होती. ठीक आहे. आणि तिसरा मुद्दा, त्याच्या टायमाला गव्हर्नर कोण होता. कळलं? मग समजा मी पहिलं उदाहरण घेतलं की बाबा दुष्काळ आलाय 1860 ला. याच्यावर समिती बसवली स्मिथ नावाचा एका व्यक्तीची, स्मिथ समिती. आणि त्याच्या वेळेस गव्हर्नर कोण होता? कॅनिंग होता. तर आयोग असा प्रश्न विचारते. आणि हा दुष्काळ कुठे आला होता? बंगालमध्ये. मग आयोग काय करते? तुम्हाला कमिट्यांचा क्रम लावायला सांगते. दुष्काळासंदर्भात ज्या कमिट्या होत्या, स्मिथ, कॅम्पेबल, स्ट्रेची, लायल, मॅकडोनल्ड, वुडहेड, हे क्रम लावा. मग तुम्हाला हे सगळ्या समित्या पाठ पाहिजेत. मग शेती संदर्भात सगळ्यात पहिले सगळे उठाव, त्याच्यानंतर ज्या ज्या ऑर्गनायझेशन काढल्या त्या ऑर्गनायझेशनची नावं आणि ते कोणी काढलं त्यांची नावं, आणि त्याच्यानंतर सगळे दुष्काळ आयोग तुम्हाला करायचे आहेत. पुढे क्रांतिकारी चळवळ. क्रांतिकारी चळवळला 2-3 गटात तुम्ही विभागणी करू शकता. एक आहे बंगाल मधले क्रांतिकारी, दुसरे आहे महाराष्ट्रातले क्रांतिकारी, तिसरा आहे हे पंजाब मधले क्रांतिकारी, आणि चौथा आहे भारताच्या बाहेर. भारताच्या बाहेर पण अजून 2-3 गट पडतात. एक इंग्लंड मधले, दुसरं अमेरिकेमधले, तिसरं जर्मनी मधले. असे तुम्ही करू शकता. मग बंगालमध्ये जर गेले तर बंगालमध्ये सगळे ते बरिंद्र कुमार घोष वगैरे वगैरे नावं आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातला जर विचार केला तर महाराष्ट्रात तर सावरकर होते, त्यानंतर चाफेकर बंधू होते, मग इतर अनेक होते, राजगुरू होते वगैरे वगैरे. त्यानंतर पंजाबमध्ये विचार केला तर भगतसिंग, सुखदेव, त्यानंतर महाराष्ट्रातलेच राजगुरू तिथे गेले होते, त्यानंतर चंद्रशेखर आझाद वगैरे. आणि भारताच्या बाहेर म्हटलं तर इंग्लंडमध्ये प्रामुख्याने श्यामाप्रसाद मुखर्जी,
किंवा अमेरिकेमध्ये लाला हरदयाळ होते, त्यानंतर जर्मनीमध्ये मॅडम कामा होत्या. हे सगळ्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा. आता क्रांतिकारीवर काय प्रश्न येतो, तर क्रांतिकारिकांचा वैयक्तिक जीवनावर सुद्धा प्रश्न येतो की या गदर पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष कोण, असा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला डीप जावं लागतं. किंवा आपले सेनापती बापट होते, त्यांनी कुठल्या कुठल्या आंदोलनात भाग घेतलाय असा प्रश्न होता. मग त्यांनी गोवा मुक्ती संग्राम मध्ये भाग घेतलाय का, त्यानंतर इतर जे काही असतील म्हणजे महाराष्ट्राचं संयुक्त महाराष्ट्र चळवळमध्ये त्यांनी भाग घेतलाय का, असे प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे क्रांतिकारकांचा अभ्यास करताना तुम्हाला जितकं जास्त डीप जाता येईल तितकं गेलेलं कधीही चांगलं. त्यानंतर ट्रेड युनियन किंवा कामगार संघटना, याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं जर काय करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिलं फॅक्टरी ऍक्ट करायचे. फॅक्टरी ऍक्ट, याला आपण मराठीत म्हणतो कामगार कायदे. मग पहिला कधी आला, 1881. दुसरा कधी आला, 1892. ठीक आहे, नंतर 1909 वगैरे वगैरे येत गेले. ठीक आहे, मग हे तुम्हाला करायचं आहे. आता हे करणं का गरजेचं आहे, तुम्हाला साधा आयोग प्रश्न विचारताय, खालीलपैकी कुठल्या तरतुदी फॅक्टरी ऍक्ट यामधल्या होत्या, किंवा कुठल्या कायद्याने महिलांच्या कामाचे तास कमी केले, कुठल्या कायद्याने रविवारची सुट्टी भेटली, कुठल्या कायद्याने या गोष्टी झाल्या, कुठल्या कायद्याने त्या गोष्टी झाल्या, हे प्रश्न येतात. त्याच्यानंतर आपलं मेन म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे, त्याला आपण असं म्हणतो कामगार चळवळीचे जनक, म्हणजे इथं लिहिलेलं नारायण मेघाजी लोखंडे, यांना आपण काय म्हणतो, कामगार चळवळीचे जनक. यांच्यावर भरपूर प्रश्न आलेले आहेत. यांनी कुठलं वृत्तपत्र काढलं, गुराखी यांचं वृत्तपत्र होतं. त्यानंतर इतर ज्यांच्या गोष्टी, यांनी कामगारांना रविवारची सुट्टी मिळवून दिली, कामगारांसाठी कसे प्रयत्न केले, महात्मा फुलेंच्या चळवळीचा यांच्यावर प्रभाव होता, वगैरे वगैरे. ठीक आहे, तर कायदे, त्याच्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे, त्याच्यानंतर ज्या काही कामगारांसंदर्भात संघटना आहेत त्या तुम्हाला एकदम व्यवस्थित करायच्यात. मग याच्यामध्ये राजा राम मोहन रॉय याचा काय रोल आहे, त्याच्यानंतर तुम्हाला साम्यवादी चळवळ आणि कामगार चळवळ यांचं मिक्स जेव्हा होतं तेव्हा काय परिणाम होतो, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे डावी चळवळ किंवा साम्यवादी चळवळ. म्हणजे हे नेमकं काय आहे की ब्रिटिशांसोबत स्वातंत्र्य प्राप्ती करताना आपला एक गट हा डाव्या विचारसरणीकडे वळाला होता. डावी विचारसरणी म्हणजे रशियाच्या बाजूने, किंवा असं म्हणता येईल की स्टॅलिन आणि लेनिनच्या विचाराची विचारसरणी होती, ज्याच्यामध्ये क्रांती मार्फत भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं. मग ही जी विचारसरणी आहे त्याचा आपल्या स्वातंत्र्यामध्ये योगदान काय, मग एम एन रॉय कोण आहे याच्यावर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, किंवा महाराष्ट्रातलं जर बघितलं तर श्रीपाद अमृत डांगे हे कोण आहेत, मुझफ्फर हुसेन कोण आहेत, किंवा जे खटले आहेत, बोल्कोविश खटला काय आहे, वगैरे वगैरे, याच्यावर प्रश्न आलेला आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही क्रांतिकारी वाचता किंवा जेव्हा तुम्ही कामगार चळवळी वाचता तेव्हा साम्यवादी चळवळीला त्याच्यात कनेक्ट करा. कारण की काही क्रांतिकारी हे साम्यवादी विचाराचे होते, काही कामगार चळवळीतले लोक हे साम्यवादी विचाराचे होते. म्हणून या तिन्ही चळवळीला एकत्र वाचलं की तुम्हाला जास्त बेटर कळेल असं मला वाटतं. पुढे राष्ट्रीय संघटनेच्या स्थापना आणि त्याची पार्श्वभूमी. मग बघा, काँग्रेसची स्थापना कधी झाली, 1885 ला झाली. कधी झाली रे, 1885 ला झाली. पण त्याच्या आधी आपल्याकडे काही संघटना बनल्या होत्या, त्याला आपण 3 ते 4 भागात विभागणी करूयात. सगळ्यात पहिली होती बंगाल प्रांतातल्या संघटना, मग असेल जमीनदारी असोसिएशन, बंगाल ब्रिटिश असोसिएशन, या सगळ्यांचा अभ्यास. त्यानंतर बॉम्बे प्रांतातल्या संघटना, ठीक आहे, बॉम्बे असोसिएशन, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, पुणा सभा, पुणे सार्वजनिक सभा इत्यादी. आणि मद्रास प्रांतातल्या संघटना जसं की मद्रास महाजन सभा. आणि लास्ट भारताच्या बाहेर, या भारताच्या बाहेर मध्ये प्रामुख्याने दादाबाई नौरोजी यांचं नाव लक्षात ठेवा, कारण की त्यांनी तिकडे लंडन इंडिया असोसिएशन काढली होती. ठीक आहे, मग इंडियन असोसिएशन पण एक संघटना आहे. या सगळ्या संघटनांचं काय झालं, 1885 ला यातल्या काही संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी एक मोठी अखिल भारतीय संघटना स्थापन केली, जिचं नाव आहे राष्ट्रीय काँग्रेस. ठीक आहे, मग याच्यावर काय प्रश्न येतो, बंगाल ब्रिटिश असोसिएशनची स्थापना कधी झाली, तर ते काय करतात, काही संघटना येतात आणि त्यांच्या सालानुसार क्रम लावा म्हणतात, किंवा ही संघटना याचे संस्थापक, ही संघटना याचे संस्थापक असं विचारतात. आपली जी बॉम्बे असोसिएशन आहे त्याचे संस्थापक कोण आहे, आपले नाना शंकर शेठ आहे. ठीक आहे, मग नाना शंकर शेठ
मग असं विचारणार प्रश्न की बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? नाना शंकर शेठ. याच्या अजून डीप प्रश्न जायचं म्हटलं तर बॉम्बे असोसिएशन मध्ये खालीलपैकी किती सदस्य किंवा कोण कोण सदस्य होते? मग नाना होते, त्याच्यानंतर दादाभाई नौरोजी होते, भाऊदाजी लाड होते, वगैरे वगैरे. पुढे असं विचारणार की बॉम्बे असोसिएशनचे सचिव कोण होते? आता अध्यक्ष विचारून झाले, आता सचिवकडे जाणार. मग हे सगळं तुम्हाला महत्वाचं आहे. मग मद्रास महाजन सभा काय? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना कोणी केली? फिरोजशाह मेहतानी केली. त्याच्यानंतर अजून 2 लोक होते त्याच्यामध्ये. मग आयोग काय प्रश्न विचारणार? ते 3 लोकांची नावं काय? ठीक आहे. तर तुम्हाला एकदम डीप प्रश्न विचारला जातो आणि याच्यात हक्काचे मार्क आहेत. काही संघटना आहेत त्या जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. पुढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 29 ते 31 जानेवारी डिसेंबर 29 ते 31 डिसेंबर 1885 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय? ज्यांचे जे अधिवेशन असतात फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ, हे जे अधिवेशन आहेत त्यांचे तुम्हाला काय करायचं? व्हेन्यू पाठ करायचे. म्हणजे ते कुठे झाले? समजा पहिलं कुठे झालं? मुंबईमध्ये. त्याचे अध्यक्ष कोण? व्योमेश चंद्र बॅनर्जी. त्यानंतर दुसरं कुठे झालं? कलकत्ता. अध्यक्ष कोण? दादाभाई नौरोजी. तिसरं कुठे झालं? तर तिसरं झालं आपलं चेन्नई म्हणजे मद्रासमध्ये. ठीक आहे. तर हे तुम्हाला आयोग असे प्रश्न विचारणार की बाबा अधिवेशन त्याचे अध्यक्ष. आता पहिली 5 पाठ करायची का? हो, कंपल्सरी पहिली 5 पाठ करा. त्यानंतर काय पाठ करायचं? जे महत्वाचं आहे ते म्हणजे गांधीजी कुठल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, पहिली महिला कुठल्या अधिवेशनात अध्यक्ष झाली, पहिला मराठी माणूस कुठल्या अधिवेशनात अध्यक्ष झाला, त्यानंतर पहिली भारतीय महिला कुठल्या अधिवेशनात अध्यक्ष झाली, पूर्ण स्वराज्याचा ठराव कुठल्या अधिवेशनात मांडला, स्वराज्याचा ठराव कुठल्या अधिवेशनात मांडला, जेव्हा आपली असहकार चळवळ चालू झाली तेव्हा कुठल्या अधिवेशनात त्याला मान्यता भेटली. डीप अभ्यास लागेल. डीप म्हणजे खूप जास्त डीप लागेल, कारण की आयोग याच्यावर चांगले प्रश्न विचारते. किंवा समजा काँग्रेस खिलाफत स्वराज पार्टीची स्थापना झाली, ते खालीलपैकी कुठल्या काँग्रेसच्या अधिवेशनानंतर झाली? गया अधिवेशन 1922. असे प्रश्न येतात. त्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित करावं लागणार आहे. हे काँग्रेसचं अधिवेशन तुम्हाला जितकं सोपं दिसतंय तेवढं ते नाही आहे. तुम्हाला पहिले 5 तर सगळ्या गोष्टी पाठ करायच्या आहेत. मग पहिल्या अधिवेशनाचं अध्यक्ष तर तुम्हाला कळाले, पण त्याच्यामध्ये टोटल सदस्य किती होते? टोटल होते 72 सदस्य. या 72 पैकी महाराष्ट्रातले किती होते? महाराष्ट्राचा आणि काँग्रेसचा काय संबंध आहे? महात्मा फुलेंनी काँग्रेसवर काय टीका केली? महात्मा फुले काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनात गेले होते का? लोकमान्य टिळक काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनापासून जायला लागले? त्यानंतर न्यायमूर्ती रानडे हे काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनात जायला लागले किंवा कुठल्या अधिवेशनात होते? आणि न्यायमूर्ती रानडेंनी काँग्रेस सोबत सामाजिक परिषद कधी चालू केली? हे सगळे प्रश्न आयोगाचे विचारून झालेले आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसवर डीप प्रश्न येतात, ते तुम्हाला व्यवस्थित करायला हवं. त्यानंतर काँग्रेसची जी अवस्था आहे त्याच्यावर आपण 3 भागात त्याचं वर्गीकरण करतो. काँग्रेसची स्थापना झाली 1885, तिथून तर 1905 पर्यंत जो कार्यकाळ असतो तो असतो मवाळांचा कार्यकाळ. 1905 पासून 1920 पर्यंतचा जो कार्यकाळ असतो तो असतो जहालांचा कार्यकाळ. आणि 1920 पासून तर 1947 पर्यंतचा जो कार्यकाळ असतो तो असतो गांधींचा कार्यकाळ. आता याच्यावर कसे प्रश्न येतात? सगळ्यात पहिले तुम्हाला मवाळांची नावं माहिती पाहिजे. मवाळ कोण? तर बाबा दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, त्याच्यानंतर व्योमेशचंद्र बॅनर्जी, फिरोजशाह मेहता वगैरे वगैरे. जहाल कोण? लाला लजपत राय, बिपिन चंद्र पाल, लोकमान्य टिळक, अरविंद घोष, हे सगळे लोक जहाल आहेत. ठीक आहे. आणि गांधीजींचा काळ म्हणजे 1920 पासून पुढे गांधीजींचं नेतृत्व होतं. मग आयोग याच्यात प्रश्न काय विचारणार की 1885 ते 1905 दरम्यान ज्या काही घटना घडल्या त्याच्यावर आयोग प्रश्न विचारते. जसं की 1885 ला काय घडलं? काँग्रेसची स्थापना झाली. आयोगाचा प्रश्न काय की जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा भारताचा व्हॉइसरॉय कोण होता? ठीक आहे. मग असे प्रश्न तुम्हाला आले पाहिजेत. त्यानंतर 1885 नंतर 1892 चा कायदा आला. त्या 1892 चा कायदा का आला? कारण की काँग्रेसची स्थापना झाली आणि त्यांनी मागणी केली की आम्हाला अशा अशा गोष्टी द्या. मग काँग्रेसला शांत करण्यासाठी 1892 चा कायदा आला. मग त्या 92 च्या कायद्यामध्ये काय काय होतं? ठीक आहे. मग 1905 पर्यंत
ज्या काही घटना घडल्यात त्याच्यामध्ये बंगालची फाळणी, काय रे, बंगालची फाळणी आणि स्वदेशी चळवळ या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात. बंगालची फाळणी खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. आणि बंगालच्या फाळणीला काउंटर करण्यासाठी मग स्वदेशी चळवळ आणली, आणि स्वदेशी चळवळीचं नेतृत्व कोणी केलं? प्रामुख्याने जहाल लोकांनी केलं. म्हणून 1905 नंतरचा जो पिरियड असतो तो जहाल लोकांचा असतो. मग या दरम्यान काय होतं? 1905 चं बनारस अधिवेशन, 1906 चं कलकत्ता अधिवेशन, 1907 चं सुरत अधिवेशन याच्यावर आयोग प्रश्न विचारते. का विचारते? 1905 च्या अधिवेशनामध्ये आपण स्वराज्य शब्द वापरला होता, ठीक आहे. 6 मध्ये स्वराज्याचा ठराव मांडला होता, आणि 7 मध्ये मवाळ आणि जहाल यांच्यामध्ये फूट पडली होती. याच्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारत आहे. आणि त्याच्यानंतर 1920 ला आपण असहकार चळवळ चालू केली. असहकार, आणि या असहकार चळवळीतनच मग पुढे जे नेतृत्व आलं त्याचं नाव आहे मोहनदास करमचंद गांधी. मग गांधीचा जो पिरियड होता तो एकदम व्यवस्थित बघायचा आहे. समजा 1920 ला गांधींचा पिरियड सुरू झाला, हे मवाळांचं आहे, हे जहाल आहेत आपले, आणि त्याच्यानंतर महात्मा गांधींचा आणि लोक चळवळी. मग झालं बघा काय, 1920-21 असहकार चळवळ, त्यानंतर 1922 काँग्रेसचं गया अधिवेशन, गया अधिवेशन, त्यानंतर 1923 काँग्रेस खिलाफत स्वराज पार्टीची स्थापना, त्यानंतर 1924 ला तर गांधीजी जेलमध्ये होते, 25 ला भगतसिंग यांची हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशनची स्थापना झाली, त्यानंतर 27 पर्यंत आपण डायरेक्ट शांत होऊन जातो. 27 ला एक व्यक्ती येतो ज्याचं नाव आहे सायमन. मग सायमनच्या विरोधात आंदोलन चालू होतं, सायमन गो बॅक वगैरे वगैरे. त्या सायमनला काउंटर करण्यासाठी 1928 मध्ये आपण नेहरू रिपोर्ट बनवतो. काय बनवतो? नेहरू रिपोर्ट. नेहरू रिपोर्ट मध्ये काय असतं? सायमनला सांगितलं जातं की तुझ्यापेक्षा आम्ही चांगली रिपोर्ट बनवत आहेत. पण याच्या मागे इतिहास वेगळा आहे, मी तुम्हाला ते शिकवताना सांगेन, हे फक्त कॅज्युअल सांगत आहे तुम्हाला कळावं म्हणून. त्यानंतर 1929 मध्ये आपण पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडतो, पूर्ण स्वराज. त्यानंतर 1930, 31 आणि 32 या दरम्यान 3 गोलमेज परिषदा भरतात. गोलमेज परिषद, त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो राऊंड टेबल कॉन्फरन्स. 1929-30 पासून 1929-30 पासून आपण सविनय कायदेभंग चळवळ सुरू करतो. सविनय कायदेभंग. त्यानंतर 1931-32 पर्यंत झालं. मग 31 ला गांधीजींना जेलमध्ये टाकून देतात, आणि त्याच्यानंतर गांधीजी पुण्यातल्या आपल्या येरवडा जेलमध्ये असतात. त्यानंतर 1935 ला ब्रिटिशांचा नवीन कायदा येतो. त्या कायद्यानुसार 1936-37 मध्ये इलेक्शन होतात. त्या इलेक्शन मध्ये काँग्रेस जवळपास 90% प्रांतात काँग्रेसची सरकार बनते. त्यानंतर पुढे 1937 पर्यंत झालं. नंतर काँग्रेसचं सरकार बनलेलं आहे आता प्रांतामध्ये. 1939 ला दुसरं महायुद्ध वर्ल्ड वॉर 2 चालू होतं, ठीक आहे. त्यानंतर 1939 नंतर 1940 ला ब्रिटिश लोक आपल्याला ऑगस्ट ऑफर देतात. ऑगस्ट ऑफर, ते ऑगस्ट ऑफर आपल्याला नको असते. मग ऑगस्ट ऑफरच्या बदले आपण 1940-41 ला वैयक्तिक सत्याग्रह सुरू करतो. वैयक्तिक सत्याग्रह, ठीक आहे, वैयक्तिक सत्याग्रह चालू करतो. त्यानंतर पुढे 1940-41 झालं, वैयक्तिक सत्याग्रह चालू केला. त्यानंतर 1942 ला ब्रिटिश लोक पुन्हा आपल्याला मनवायला क्रिप्स मिशन पाठवतात. क्रिप्स, स्टीफन क्रिप्स. त्या क्रिप्सच्या विरोधात आपण 1942 ला चले जाओ चळवळ सुरू करतो. चले जाओ, ठीक आहे, परत जावं बाबांनो. हा, त्यानंतर 1942 नंतर पुन्हा चले जाओ चळवळ एकदम जोर पकडते. मग इतर सगळ्या गोष्टी होतात, जसं की त्यानंतर 1945 ला ते ब्रिटिश लोक शिमला परिषद किंवा आपलं ते कॅबिनेट पाठवतं, कॅबिनेट मंडळ, ठीक आहे. त्यानंतर त्रिमंत्री योजना येते, आणि त्याच्यानंतर सगळ्या वाटाघाटी होतात, आणि शेवटी भारत आणि पाकिस्तानची फाळणी होते आणि भारत स्वतंत्र होतो. या सगळ्या, आणि त्याच्यामध्ये मग घटना परिषद भरते. हे सगळं गांधीजींच्या काळातल्या गोष्टी आहेत. इतक्या गोष्टी आहेत, तुम्हाला एकदम नीट लक्षात ठेवायच्यात. यांचा क्रम विचारता आयोग, पहिला सायमन आला का पहिली नेहरू रिपोर्ट आली, ठीक आहे, पहिले इलेक्शन झाले की पहिले गया अधिवेशन झालं. हा, म्हणजे ढोबळ सांगत आहे, तुम्ही समजून घ्या. त्यानंतर
1935 ते 1947च्या सत्तेचं हस्तांतरण. आता हे मी तुम्हाला गांधीमध्येच सांगून दिलं. ठीक आहे. 35 पासून पुढे काय झालं, 35चा कायदा आला आणि त्याच्यानंतर भारतीयांना सांगितलं की तुम्ही प्रांतामध्ये जे इलेक्शन होतात त्यात तुम्ही पार्टिसिपेट करू शकतात. पार्टिसिपेट केल्यानंतर तुम्ही काय करा, हे करा, स्वतः सहभागी व्हा आणि तुमची सरकार बनवा. मग काँग्रेस सहभागी होते आणि काँग्रेस खूप साऱ्या राज्यांमध्ये सरकार बनवते. परंतु वर्ल्ड वॉर 2 चालू होते, त्याच्यामुळे काँग्रेसचे सगळे मुख्यमंत्री जे असतात ते राजीनामा देऊन टाकतात. मग पुढे मी 1942 ची चले जाव चळवळ, नंतर सगळ्या गोष्टी आणि भारत स्वतंत्र झालेला आहे. पुढे सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना यांच्यावर प्रश्न येतात. सुभाषचंद्र बोसवर तर खूप सारे प्रश्न आलेले आहेत. मग त्यांची सुरुवात कुठनं, आयसीएस परीक्षा म्हणजे जी आजच्या काळात युपीएससी ची परीक्षा आहे ती पास जेव्हा सुभाषचंद्र बोस होतात तिथनं त्या सगळ्या गोष्टी पुढे बघायच्या आहेत. त्यानंतर आझाद हिंद सेना, त्याचे जे बटालियन आहेत, नेहरू बटालियन, गांधी बटालियन किंवा मौलाना आझाद बटालियन, त्या बटालियनचं अध्यक्षता कोणाकडे होती, अध्यक्षता म्हणजे नेतृत्व कोणाकडे होतं, राणी झाशी रेजिमेंट होती, त्याचं रेजिमेंटचं नेतृत्व कोणाकडे होतं, असे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. मग सुभाषचंद्र बोस कोण आहे, रासबिहारी बोस कोण आहे, हे सगळे प्रश्न आयोगाने विचारून झालेले आहेत. पुढे ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे काय रे, की जेव्हा स्वतंत्र चळवळ चालू होती तेव्हा एक पॅरलल दुसरी चळवळ चालू होती, ती म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ. याच्यामध्ये काय होतं, बेसिकली इतर समाजामध्ये जागृती आली होती आणि तो समाज आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी म्हटलं तरी चालेल किंवा आपलं जे डाऊनफॉल आहे तो काउंटर करण्यासाठी चळवळ उभारत होता. याच्यामध्ये जेथे होते, जवळकर होते, त्यानंतर इतर जी लोक होती त्यांच्यावर आयोग प्रश्न विचारते. आता याच्यामध्ये मी महात्मा फुलेंपासून सर्वांचा फोटो आलेला आहे. ते अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे ते ब्राह्मणेतर चळवळीचाच भाग आहे. तर ब्राह्मणेतर चळवळीवर आयोग प्रश्न विचारते. प्रामुख्याने याच्यात प्रश्न काय असतात की ब्राह्मणेतर चळवळीचे जे वृत्तपत्र आहे जसं कैवारी, तेज, मराठा वगैरे वगैरे, प्रबोधन असेल किंवा इतर जे असतील, त्या वृत्तपत्राची स्थापना कोणी केली, पहिला प्रश्न. त्या वृत्तपत्राची स्थापना केल्यावर त्यांना मदत करणारे कोण, शाहू महाराज. असा आयोगाचा ऑलरेडी एक प्रश्न आलेला की शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या कोणत्या वृत्तपत्रांना मदत केली होती. त्यामुळे तुम्ही प्रत्येक अँगलने रेडी असायला पाहिजे. नेक्स्ट, सांप्रदायिकतेचा विकास, आयोगाचा हल्लीचा फेवरेट टॉपिक. मग सांप्रदायिकतेचा विकास करायचा असेल तर कुठनं स्टार्ट करायचा. सगळ्यात पहिले सर सय्यद अहमद खान यांना नीट वाचा. यांच्यापासून भारतात सांप्रदायिकतेचा इतिहास चालू झाला. एकेकाळी ते म्हणायचं की हिंदू आणि मुस्लिम हे एका सुंदर वधूचे दोन डोळे आहेत, असं त्यांचं वाक्य होतं. आणि त्याच्यानंतर हळूहळू त्यांच्या विचारसरणीमध्ये बदल आला आणि ते नंतर काय म्हणायला लागले की हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र राहू शकत नाही, इथपर्यंत त्यांची मजल गेलेली होती. मग त्यांनी पुढे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे अनेक गोष्टी झाल्या. त्यानंतर आगा खानच्या नेतृत्वामध्ये एक शिमला येथे एक शिष्टमंडळ गेलं मुस्लिम लोकांचं आणि त्यांनी 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना केली आणि हीच ती मुस्लिम लीग ज्याच्यामुळे भारताचं पार्टिशन झालं. मग इथं सांप्रदायिकतेचा आपण चर्चा करतोय, त्याच्यामुळे मुस्लिम लीग बद्दल बोलणं झालं. त्याच्यानंतर आपल्याला हिंदू धर्मातल्या गोष्टी सुद्धा बघायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये ज्या काही ऑर्गनायझेशन आहे त्यांची स्थापना कोणी केली, कशी केली, त्या टायमाला त्या सदस्य कोण होते. फॉर एक्झाम्पल हिंदू महासभेची स्थापना 1915 ला झाली, मग ती कोणी केली, पंडित मदन मोहन मालवीय कोण होते, वगैरे वगैरे प्रश्न येतात. त्यानंतर त्याच्यामध्ये सावरकरांचं योगदान काय, सावरकर हिंदू महासभेशी कधी जोडले गेले, नाशिकच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, असा आयोगाचा प्रश्न सुद्धा आलेला आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय म्हणजे नेमकं काय आहे, त्या ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली, कोणी केली, याच्यावर प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामुळे सांप्रदायिकतेचा विकास हा आयोगाचा हल्ली फेवरेट टॉपिक झालेला आहे. पुढे महाराष्ट्रातले महत्वाचे समाज सुधारक फुले शाहू आंबेडकर. ठीक आहे, हे महत्वाचे समाज सुधारक आहेत आणि याच्यावर भरपूर प्रश्न आलेले आहेत. पण सुरुवात कुठनं होते, सुरुवात होते नाना शंकर शेठ पासून. ठीक आहे, नाना शंकर शेठ मुंबईचा निर्माता असं म्हणतात त्यांना. तर नाना शंकर शेठ पासून सुरुवात होते. नंतर बाळशास्त्री जांभेकर, त्याच्यानंतर हे सगळे समाज सुधारक चालू होतात. मग नानापासून सुरुवात करायची, बाळशास्त्री जांभेकर, त्यानंतर जे भाऊदाजी लाड असतील, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख असतील, मग त्याच्यानंतर रानडे असतील, आगरकर असतील, टिळक असतील, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्याच्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, हे सगळ्या समाज सुधारकांचा तुम्हाला लाईन टू लाईन अभ्यास करायचा आहे. कुठून करायचंय लक्षात ठेवा, त्यांच्या जन्माच्या ठिकाणापासून तर त्यांचा मृत्यू कुठे झाला इथपर्यंत आणि त्यांची जन्मतारीख पासून त्यांचं मृत्यूचे दिनांकापर्यंत सगळं लक्षात ठेवायचं. का, आयोग प्रश्न विचारते. तसंच आपल्याला आपल्या महाराष्ट्रातले जे महत्वाचे समाज सुधारक आहेत त्यांची किमान माहिती तर असायला हवी. मग याच्यासाठी एक बेस्ट पुस्तक मी तुम्हाला सांगतो. 11वीचे जर तुम्ही पाठ्यपुस्तक वाचला, 11वीचं पाठ्यपुस्तक
कुठलं? ओल्ड, जुनवालं. ओल्ड जर तुम्ही 11वीचं पाठ्यपुस्तक वाचलं तर बऱ्यापैकी समाज सुधारकांच्या माहिती दिलेल्या आहेत. परंतु नवीन पुस्तक मी तुम्हाला एक सांगेन, ते शेवटचे सांगणार आहे. तर महत्वाचे समाज सुधारक, जर आयोग 10 प्रश्न विचारते इतिहासाला, त्यापैकी 3 प्रश्न हे समाज सुधारकावर असणार आहे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. ठीक आहे, म्हणून तुम्हाला समाज सुधारक करणं गरजेचं आहे. आता बघा, भारताचा इतिहास हा जो टॉपिक आहे आयोगाचा, याच्यावर जर तुम्ही टॉप प्रश्न बघितले तर हे त्यांचा क्रम आहे. मी साईडला होतो, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला कळेल की हे किती महत्वाचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे ब्रिटिशांची धोरणं, सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय, त्याच्यासोबतच राजकीय सुद्धा. त्यानंतर सुधारणावादी चळवळी, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक सुधारणा. नंतर काँग्रेसची अधिवेशनं आणि त्यांची स्थापना. नंतर गव्हर्नर जनरल आणि इतर त्याच्या बाबी. आता याच्यात काहीतरी राहिलं वाटतं. हा एक टॉपिक राहिला होता, तेच म्हटलं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा टॉपिक महत्वाचा आहे. बंगालचा गव्हर्नर जनरल, भारताचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा व्हॉइसरॉय. हे का महत्वाचं आहे? आयोग काय करतं, रॅन्डम एक गव्हर्नर उचलणार. समजा एक रॅन्डम गव्हर्नर उचलला कुठला तरी आणि त्याचं नाव आहे विल्यम बेंटिक. आयोग काय प्रश्न विचारणार, बेंटिकच्या काळात खालीलपैकी कुठल्या कुठल्या गोष्टी झाल्या सांगा. मग बेंटिकच्या काळात काय झाले हे तुम्हाला माहिती पाहिजे. किंवा आयोग काय विचारणार, बंगालचा पहिला गव्हर्नर कोण? रॉबर्ट क्लाइव्ह. मग पुढे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? वॉरन हेस्टिंग. प्रश्न फिरला, गव्हर्नरच्या जागी गव्हर्नर जनरल शब्द आला, प्रश्न फिरला. मग पहिले रॉबर्ट क्लाइव्ह उत्तर होतं, आता वॉरन हेस्टिंग आहे. मग भारताचा गव्हर्नर जनरल कोण किंवा भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण? कॅनिंग. ठीक आहे, असे प्रश्न येतात. त्यानंतर समजा एक उदाहरण घेतलं की भारताची जनगणना कोणाच्या काळात चालू झाली? मेयोच्या काळात. ठीक आहे, किंवा भारताची रेग्युलर जनगणना प्रत्येक 10 वर्षांनी जी जनगणना सुरू होते ती कोणाच्या काळात चालू झाली? रिपनच्या काळात. ठीक आहे, असे प्रश्न. त्यानंतर जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हॉइसरॉय कोण होते? डफरीन नाव आहे त्यांचं. ठीक आहे, त्याच्यानंतर जेव्हा सविनय कायदेभंगाची चळवळ चालू झाली तेव्हा भारताचा व्हॉइसरॉय कोण होता? आर्यविन नाव आहे त्याचं. ठीक आहे, असे प्रश्न येतात. हा गव्हर्नर, त्याची सगळी कार्य तुम्हाला माहिती पाहिजे. समजा एक डलहौसी नावाचा गव्हर्नर घेतला तर डलहौसीच्या काळात काय काय झाले? डलहौसीने खालसा धोरण आणलं, डलहौसीने च्या काळात रेल्वे आली, डलहौसीच्या काळात तार यंत्रणा आली, डलहौसीला आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात, वगैरे वगैरे. सगळं माहिती पाहिजे तुम्हाला. त्यामुळे हा टॉपिक पण महत्वाचा आहे. हा विसरलो होतो मी, म्हणून इथं परत लक्षात आलं जेव्हा मी इथं पाहिलं तेव्हा, की गव्हर्नर जनरल 1773 ते 1743 याच्यावर पण प्रश्न आलेले आहेत. मग हे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतलं, तुम्हाला प्रायोरिटी लिस्ट कळाली. हे झालं भारताचं. पण महाराष्ट्राचं काय? ते झालं महाराष्ट्राचं. हे बघा, महाराष्ट्रामधील विषयानुसार टॉपिक सगळ्यात टॉप प्रायोरिटी महाराष्ट्रातले समाज सुधारक आणि सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी. मी साईडला होतो, तुम्ही याचा फोटो काढून घ्या. हे टॉप प्रायोरिटीचे टॉपिक आहेत. म्हणजे काही झालं तरी तुम्हाला कंपल्सरी हे टॉपिक तरी किमान करून जायला पाहिजे. मग या कंबाईनला आले का प्रश्न? हो आले. समाज सुधारकवर आले का? आले प्रश्न. सुधारणा चळवळीवर आले का? आले प्रश्न. कामगार चळवळीवर आला, याच्या सगळ्यांवर प्रश्न आलेले. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आता राहिलं पुस्तक. पुस्तक मी तुम्हाला सांगून देतो कुठलं वाचायचंय. तर समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचायचंय. समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचायचंय. पुस्तकाचं नाव आहे आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास आणि कंसात लिहिलंय महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. एवढं महत्वाचं पुस्तक आहे ना, ऑलमोस्ट सगळे प्रश्न याच्यात आले असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, त्याच्या आधी तुम्हाला 11वीचं जुनं पाठ्यपुस्तक वाचायचं आहे. 11th ओल्ड स्टेट बोर्ड. जर तुम्हाला हे पुस्तक भेटलं नाही तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला पीडीएफ पाठवू. ठीक आहे, तर अशा प्रकारे इतिहासाचं मी सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे. जर कोणाला काय अडचण असेल तर खाली आमचे नंबर दिले, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.